चला सायबा 11 संघाचे कर्णधार सायबाचे कर्णधार या मुजम्मिल खान आणि लॉसन कोरिया हे दोन कर्णधार टॉस साठी डीएनसीसीचा कॉल आहे आणि डीएनसीसी आलाय. सायबा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इथपर्यंत आपण पोहोचल्यात म्हणजे क्वालिफायच्या ही मॅचेस आहेत. या मॅचेस नंतर आपण बक्षीस पात्र ठरणार आहोत. तर या मॅच मध्ये तेजस 11 संघासोबत खेळत असताना भरपूर मोठा चॅलेंज आहे. तो चॅलेंज कशा पद्धतीने ऍक्सेप्ट कराल आणि या मॅच मध्ये त्यांना किती धावांपर्यंत रोखाल? असं काय टार्गेट सेट नाही, पण समोरची टीम पण आपलीच आहे. ते लोक पण आम्हाला सपोर्ट करतात. तरी चांगली मॅच होईल आणि जो जिंकेल तो पुढे जाईल. या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. लॉसन भाई, टॉस हरल्या जर जिंकले असता आपला काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच केलेली, पण कसं आहे 2 मॅच झाली आम्ही बॅटिंगच करून जिंकतात. तर बरं झालं टॉस पण हरलेत. मनाच्या विरोधात बॅटिंग करायची, ते चांगला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करू. या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकलाय सायबा संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. दिविशा तेजस 11 संघाला फलंदाजीसाठी प्रवृत्त केलाय. ओ टू कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय फुलपाडा बॉईज आणि प्ले बॉईज फुलपाडा संघामध्ये आणि प्लेयर्स संघामधली ही बॅटर 35 धावांचं टार्गेट आहे आणि तो 35 धावांचा टार्गेट कितपत रोखला जाईल, कितपत चेस केला जाईल, निश्चितच याचा लेखाजोखा आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल. दरम्यान आपण पाहतो तेजस आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली या धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि पहिले आपण पाहिलं 4 चेंडू संपल्या. 4 चेंडूंमध्ये एक चौकार आलाय. तर चौकार आल्यानंतर धावफलक आतापर्यंत 7 वरती पोहोचलाय आणि या 5व्या चेंडूवरती आलाय एकेरी धाव. दरम्यान 8 वरती जाऊन पोहोचलाय धावसंख्या 5. सुरुवात चांगली आहे, जबरदस्त सुरुवात आपण आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा 5 चेंडूमध्ये. पाच चेंडूमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. तर सुरुवात चांगली आहे, म्हणजे जी सरासरी हवी आहे ती सरासरी आतापर्यंत फलकावरती लावण्याचा प्रयत्न चांगला केलाय. परंतु ही सरासरी कायम राहिली तर ही मॅच टीम प्लेयर्स जिंकू शकतात. मध्ये प्रथमचा थोडासा चुकीचा चेंडू आहे, थोडीशी चूक करतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय. अमांताने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. मनीष आहे स्ट्राईक एंड वरती. एक धाकाड फलंदाज, तडाखेबाज फलंदाज, जबरदस्त बॅटिंग फॉर्म असलेला मनीष विश्वकर्मा स्ट्राईक एंड वरती. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती टॅपच्या साडे खेळलेला फटका. एकेरी रन घेतल्या. दरम्यान पहिलं षटक संपला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावता 35 धावांचा टार्गेटचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. मी ऐकली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मी ऐकली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानलन. चला पॉवर प्लेचा सायरन या ठिकाणी वाजलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 10. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय हा विचार आहे, हा प्रश्न आहे समोर आपल्या. कारण दुसऱ्या षटकामध्ये जयेश बनसोडे गोलंदाजी मार्क वरती आल्यात आणि सलामीर बॅटर आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे मनीष विश्वकर्मा आणि राईट हँडेड बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपल्या समोर आहे. पॉवर प्लेचं हे षटक. पहिला चेंडू ऑन साईडला या ठिकाणी क्रॅकिंग शॉट मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याने थोडीशी उसळी जास्त घेतली होती चेंडूने आणि त्या कारणे त्या चेंडूवरती जितका फ्लोने मारायचा होता ना तितका फ्लोने मारता आलेला नाहीये. त्या कारणे हातात चेंडू गेलाय. डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल आलाय. दरम्यान पुन्हा एकदा जयेश बनसोडे टू मनीष विश्वकर्मा स्तब्ध आहेत. पंच स्तब्ध आहेत. मनीषला वाटलं होतं ऑफस्टंपच्या बाहेर जाईल चेंडू आणि वाईटचा इशारा पंचांकडे येईल, परंतु पंच तटस्थ. वाईट दिला नाही, परंतु बॅटिंग वालाही रिव्ह्यू घेतले. चला टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या येस पंच तटस्थ होते. आता पाहतील पडताळतील की माझा निर्णय अचूक आहे की चूक आहे. येस पंचांनी या ठिकाणी दाखवलंय फेअर डिलिव्हरी आहे, वैध चेंडू आहे आणि मी बरोबर होतो. डॉट बॉल आले. 2 डॉट बॉल आहेत. पॉवर प्ले मधले 2 बॉल डॉट यांनी जयेश बनसोडेने टाकलेले आहेत. आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ फिल्डिंग.
जबरदस्त एफर्ट आपल्या संघासाठी, जबरदस्त कामगिरी जयेश बनसोडे करतोय. चला, रस्त्यावरच्या गाड्या ज्या पार्क केल्या त्यांच्यामुळे ट्रॅफिक होते. विनंती असेल सगळ्यांना की ते ट्रॅफिक काढण्यासाठी आपल्या गाड्या काढा. रस्त्यावरती गाड्या कोणीच पार्क करू नये. गाड्या पार्क करण्यासाठी आपल्या मैदानाच्या आजूबाजूला पार्किंग स्पेस आहे, तिथे तिकडे ठेवू शकता गाड्या. चला, अखेर चौकारच्या शोधामध्ये होते आणि अखेरच्या 14 धावावरती धावफलक पोहोचलाय, कारण चौकार आलाय. ओ हो, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काहीच कळला नाही मनीषला. मनीष भरपूर नाराज असेल स्वतःवरती, कारण हा चेंडू त्यांच्या ऑलमोस्ट रडारमध्ये होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, काहीच कळलं नाही मनीषला. डॉट बॉल गेलाय. 5 मध्ये अवघ्या 4 धावा खर्ची कडले. शेवटचा चेंडू होते, एकेरी धाव. 2 षटक संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. 12 बॉल 20 ची गरज. इतकाय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. इतकाय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. इस पोरी लाईन देते मन बंदरावरी. इस पोरी लाईन देते. चलो, 2 ओवर में 15 रन हो चुके हैं. अभी भी 2 ओवर में 20 रनों की जरूरत है. मनीष भैया अभी तक मैदान में मौजूद है, लेकिन मनीष भैया को अब तक कुछ जो करना था वो अब तक ज्यादा कुछ कर नहीं पाए हैं, मगर अब करना जरूरी है. करना जरूरी है क्योंकि 20 रनों की जरूरत है, वो भी 2 ओवर में. 10-10 के एवरेज से खेलना है. बॉलर अनिकेत मुळे आलेत गोलंदाजी मार्कवरती हे छटक टाकण्यासाठी. मनीष स्ट्राइक एंड वरती आहे. ओहो, सुरेख चेंडू मारण्यासाठी सोयीस्कर नव्हता, त्या कारणे कट केला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला, एकेरी धावालाय. तेजसला स्ट्राइक वरती आणलाय. तेजसच्या बॅटीतून सुद्धा आपण कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर परवाच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती तेजसने सुद्धा. कालच केली होती. तर आता सुद्धा प्लेयर्स संघ विचार करतोय की तेजसच्या बॅटीतून चांगल्या धावा याव्यात, परंतु या ठिकाणी काय घडलंय, स्वतःच्या फिरकीच्या कमालीवरती अनिकेतने त्याला फसवलंय आणि विकेट किपरचा सहारा मिळाला. विकेट किपरने त्याला यष्टीच्या रूपात बाद केलंय. अरे प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर. राजदादा मोरे सपोर्टर संगे राजदादा मोरे सपोर्टर. एक नंबर जोडी ती जबर भाई, क्रिकेट प्रेमी ते कट्टर. क्रिकेट प्रेमी ते कट्टर भाई, क्रिकेट प्रेमी ते कट्टर. ले बॉईज संघाचे शिलेदार. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र प्ले बॉय संघ येऊन राहतोय, कारण तेजस बाद झालाय आणि धावा सुद्धा इतके आलेल्या नाहीयेत. 14 मध्ये 16 आलेले आहेत. आता मात्र 10 मध्ये 19 करायचे आहेत. मनीष नॉन स्ट्राइक वरती, अमित लाड स्ट्राइक वरती ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. जयेश बनसोडे वेगाने चेंडूवरती आलाय, अडवलाय चेंडूला. 1च रन भेटलाय. 1च रन भेटला. 1 रनची धावफलक 17 वरती पोहोचलाय. 2.3 षटक संपल्यात, म्हणजे 15 चेंडू संपल्यात. 15 मध्ये 17 आल्यात, 9 मध्ये 18 करायचे आहेत. मनीष विचार करतोय, एकमेकाची चर्चा साधली जाते. बाबा 9 मध्ये 18 पाहिजे आहेत, म्हणजे 12ची सरासरी आहे. ती सरासरी गाठण्यासाठी आपल्याला किमान 2 मोठे फटके या षटकामध्ये मारावे लागतील. आणि या षटकामध्ये मारलं तर पुढच्या षटकामध्ये जो फासला आहे तो कमी राहणार. आपल्यावरती जास्त तणाव राहणार नाही, प्रेशर राहणार नाही. त्या कारणे सज्ज झालाय. आकुटपाय चेंडू ऑन साइडला. हो, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळले होते. कोपरा खेळण्याची भरपूर आवड आहे मनीषला. ये पान वाला नहीं, अभी प्लेयर्स टीम क्या कहेगी, ये बैट वाला बाबू, ये रन चेस करना है, अपना बैट का जलवा दिखाओ. ऑन साइडला खेळलाय, चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. ती पण द्यायची इच्छा नव्हती मला वाटते राहुलची,
तो पण अडवण्यासाठी गेले होते. तोपर्यंत आपण पाहिलं का दोन्ही जे फलंदाज आहेत हळूहळू धावते. त्यांना जवळजवळ वाटत होतं की जाईल, परंतु गेलाच. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 16 धावांची दरकार आहे. एक चौकारची वाट पाहतोय टीम प्लेयर्स. मनीषच्या बॅटतून तो चौकार येईल का? ड्राईव्ह केलाय सईदनी चेंडूला अडवलाय, मध्ये ठेवलाय चेंडूला आणि एकच रन आलाय. भरपूर प्रयत्न करतोय प्लेयर संघ, परंतु त्याच्याहून डबल प्रयत्न आपण प्ले बॉय संघाचा पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती. पांडे जी का बेटा हूँ, चुम्मा चिपक के लेता हूँ. अरे पांडे जी का बेटा हूँ, विश्वकर्मा जी का बेटा हूँ, बल्ले से गेंदवा मारता हूँ. लेकिन यहाँ पर मारना जरूरी है. 6 गेंदों में 15 रनों की जरूरत है, तो बल्ले से गेंदा को जोर से मारना है. 4 रनों के लिए भेजना है. कम से कम दो. शुरुआती में 2 आ जाएगा, तीसरा आसानी से आ जाएगा, मगर उस खोज में है. और यहाँ पर रोहित यादव गेंदबाजी का एक कमाल का गेंदबाज रोहित यादव ये चौथी ओवर डालने के लिए क्रीज पर खड़ा हो चुका है. उसके सामने मनीष भैया. पहिला चेंडू आकुटप्या चेंडू कवर दिशेला मारला फटका. राहुल परदेसी है. परदेसी जाना नहीं. वो बोल रहे हैं चौके को बॉल को बोल रहे हैं कि हमारे पीछे जाना नहीं. ए भैया मनीष भैया आप क्या करबा? 5 गेंदा में 15 रनों की जरूरत हो. अरे 4 गेंदा में 4 चौका लगाओ क्या हो भैया. मारा जोर से भैया, धीरे धीरे मरबा तो कुछ ना होई. अब 4 गेंदों में 4 चौके की जरूरत बाटे भैया. अब तक ना कही पाई बात. अब 4 गेंदा में ना करबा तो बहरे जाएगी पड़ी. चला अंदर आओ के हो तो 4 गेंदा को तो चौका लगाओ पड़ी भैया. चला सीधे से मारा था लेकिन मिस हो गई भैया. एमे तोहार कोनो गलती ना हो. वहां पे जब रोहित यादव खड़ा है ना, उन अपने टीम के लिए बहुत अच्छा एफर्ट लगाओ. निकले घर से बहरिया, चाहे सभे लड़ावल नजरिया, सभे छोड़ चाहे हमरो गोर गाल रे. अरे गोर गाल रे. बात बुझाता गोरी तोरी चुनरी बा लाल रे. अब 3 गेंदा में 15 रन की जरूरत है. जब निकली घर से बहरिया, अब टूर्नामेंट से बहरिया निकले कोई लगा था. लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड का इशारा अंपायर के द्वारा, मगर बहुत लेट आए. 3 गेंदों में 14 रनों की जरूरत है. 3 चौके लगाओगे फिर भी ये मैच नहीं जीत पाओगे. लेकिन वहां पर अगर गलती हुई ना रोहित से तो ही कुछ हो पाएगा. ऑन साइड में मारे छो धीरज वहां पर खड़े हैं. धीरज के पास से इतनी आसानी से गेंद पार जाएगी नहीं. चलो 2 गेंदों में 14 रनों की जरूरत. पूरी तरह से मैच में पकड़ बना ली है टीम प्ले बॉयज ने. चलिए लास्ट जो गेंद रहेगी इस मैच में औपचारिकता रह गई है और लगभग जीत हासिल कर लिया है प्ले बॉयज टीम ने. विशाल है. ओहो बहुत अच्छा शॉट. फील्डर को बीट करते हुए गेंद 4 रनों के लिए जाएगी. लेकिन इस 4 रन का इतना कुछ फायदा होने वाला नहीं है, क्योंकि प्ले बॉयज टीम ये मैच जीत चुकी है.